सातारा जिल्ह्यात 9 नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी भाजपाचे नगराध्यक्ष नगरसेवक प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये थेट निवडणूक लढवत आहेत त्या सगळ्या भाजपच्या जागा प्रचंड मतांनी निवडून येणार आहेत। वाई, म्हसवड, सातारा, मेढा यासह अन्य ठिकाणी भाजप मतांमध्ये आणि जागांमध्ये मुसंडी मारत आहे असा विश्वास मला आहे। कारण भाजपचा केंद्रात आणि राज्यात वरचष्मा आहे, सत्ता आमच्याकडेही आहे, निधी देणारे भाजपच आहे। या सगळ्याकडे बघून भाजप पक्षाला मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यात ज्या ठिकाणी नगरपरिषद आणि पंचायत निवडणूक आहे त्या ठिकाणी भरघोस यश मिळेल असा विश्वास राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे। सातारा मेळा तर आम्हाला खात्री आहे की आम्ही फुल मेजॉरिटी इथं घेऊ। नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण आमचे चांगल्या मताधिक्याने होतील। आज रहमतपूरला मी प्रचाराला गेलो होतो, मी वाईला प्रचाराला गेलो होतो, तिथं सुद्धा परिस्थिती नक्कीच चांगली आहे। वाईमध्ये सुद्धा आमची अपेक्षा आहे किंवा आम्ही जे नियोजन केलं त्याप्रमाणे अध्यक्षपदाचे आमचे उमेदवार जे आहेत अनिल सावंत हे तिथं सुद्धा स्ट्रॉंग आहेत, तेव्हा तिथं सुद्धा आम्हाला वाईमध्ये चांगली आमची कामगिरी राहील याची आम्हाला खात्री आहे। कराड वगैरे हे जे आहे ते अतुल बाबांच्या नेतृत्वाखाली कराड आणि मलकापूर इथं सुद्धा आम्ही 100% यशस्वी होऊ। बाकी राहिलं म्हसवड, तिथं तर गोरेसाहेब स्वतः आहेत, त्यांचा मतदारसंघ आहे, त्यामुळं तिथं कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही। महाबळेश्वरला गेल्या वेळेला आम्ही कुठंच नव्हतो भाजप म्हणून, पण यावेळेला आम्ही 4 जागा तिथं स्थानिक आघाडीबरोबर हे करून स्थानिक आघाडीबरोबर आम्ही करून तिथल्या लढवतोय, तिथं सुद्धा आम्हाला चांगली साथ मिळेल। आम्हाला पक्षाची चौकट आहे, आज आमच्या मागं पक्ष नेतृत्व आहे की ज्यांच्या माध्यमातून आम्ही जे बोलतोय आम्ही करणार आहे ते आम्ही कुठनं आणणार। आज मी आता जे स्टेडियमचं बोललो, मी आता कॉन्क्रीट रोडचं बोललो, ह्या गोष्टी आम्ही कुठनं आणणार। शेवटी आम्ही राज्य सरकारकडनं, आज राज्य सरकारकडनं आणायचं म्हटलं तर आज मुख्यमंत्री आमच्या मागे आहेत, आज भाजपचं आहे, त्यामुळं ह्याचा विचार मतदारांनी केला पाहिजे आणि नक्की मतदार करतील। किंवा शेवटी हे सगळं जे करायचं आहे ह्याला लागणारा पैसा जो आहे, निधी जो आहे, ह्याला लागणारे जे फंड्स आहेत हे येणार आहेत कुठनं सातारसाठी, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकारशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्याशिवाय फंड्स आपल्याला येऊ शकत नाही। ती म्हणून आज हे भाजपचं आम्ही चेन जी आहे ती आम्हाला तयार करायची। शेवटचा प्रश्न आहे, 45 उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत दोन्ही राज्याचे, त्यामुळं या ठिकाणी भाजपच्या जे उमेदवार आहेत त्यांना काही त्रास होईल नाही। तुम्ही बघा आता शहरामधलं वातावरण बघा, तुम्ही पण सगळे पत्रकार बंधू फिरताय सगळीकडे प्रभागात, कुठेही असं दगाफटका होईल असं वातावरण नाही। थोडं किंचित इकडं तिकडं काही स्थानिक ह्याच्यामुळं चालू असतं एकामेकातलं, पण असं कुठेही उमेदवारांना दगाफटका होईल असं नाही। एखाद्या वेळेस आमच्या एखाद्या उमेदवाराचं मताधिक्य कमी जास्त होईल, पण भाजपच्या चिन्हावर असल्यामुळं मला खात्री आहे की भाजपचा जो मतदार आहे तो 100% सर्व उमेदवारांना साथ देईल। विरोधकांनी ह्या नाराजांनाच साथ घालून मतं मागण्याचा प्रयत्न केला त्यांना, म्हणजे पण आता विरोधकांमध्ये काय अर्थ आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा।